तुमच्यासाठी स्काय ब्रिज म्हणजे स्काय वॉक ही म्हणतात त्याला, याचा व्हिडिओ। तर हे जे गार्डन टाइप आहे स्काय वॉक त्याला म्हणतात, तर ते आहे PCMC भागामध्ये पुण्यातील। तुम्हाला डिटेल ॲड्रेस वगैरे मी देणारच आहे। तर आम्ही निघालो होतो संध्याकाळच्या वेळेला, खूप छान ते लाइटिंग वगैरे छान वाटतं त्यामुळे, आणि लाइटिंग वगैरे चेंज होतात। तर हे पहा, तुम्ही लांबून पाहू शकता ते जे पलीकडे लाइटिंग वगैरे दिसत आहेत आणि चेंज देखील होत आहे, स्काय ब्लू पिंक वगैरे लाईट। तर त्या ठिकाणी आहे ते गार्डन, अटल बिहारी वाजपेयी गार्डन असंही याला नाव दिलेलं आहे, आणि याला स्काय वॉक किंवा स्काय ब्रिज असं देखील म्हणतात। तर आम्ही आलेलो आहोत, वीकेंड होता त्यामुळे भरपूर गर्दी होती। तुम्ही पाहू शकता नाव दिसतंय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी गार्डन। तर मग इथे खूप गर्दी होती। हे एंट्रन्सला हे अशा पद्धतीने आहे, तिथे फोटो काढायला देखील जागा नव्हती, भरपूर गर्दी केलेली होती वीकेंडमुळे लोकांनी। तर इथे पार्किंग फ्री आहे, 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल। जर मध्ये जागा असेल तर तुम्ही मध्ये लावू शकता फ्री ऑफ कॉस्ट, आणि नसेल तर आपल्याला बाहेर लावावी लागते। तर ही एवढी तिकिटासाठी इतकी मोठी लाईन होती, तुम्ही बघू शकता। तोपर्यंत टाइमपास म्हणून पॉपकॉर्न किंवा कॉर्न, पाणीपुरी देखील खायला भरपूर ऑप्शन्स आहेत बाहेर। लाईन तुम्हाला दाखवते पहिल्यांदा, हे पहा, इथून ते एंट्रन्स पर्यंत तेवढी मोठी लाईन होती, आणि इथेच पाणीपुरीचा एक ठेला दिसला। तर आम्ही गेलो होतो सगळे, मी हे आणि यांच्या मामाची मुलगी। तर आम्ही पाणीपुरीवर ताव मारला पहिल्यांदा, आणि त्यांना लाईनमध्ये थांबवलं, त्यांना पाणीपुरी नव्हती खायची म्हणून। आणि मग चला म्हणलं पाणीपुरी खाऊन मग तिकीट काढून मग जावं। मग आम्ही असंच पाणीपुरी खाल्ली, मग यांनी सांगितलं 4 तिकीट काढ म्हणून, आणि मग आम्ही मध्ये गेलो। तर 4 ह्याच्यासाठी की तिथे आम्हाला एक काकू भेटल्या होत्या, त्या म्हणल्या मला लाईनमध्ये नाही थांबायचं, माझं पण एक काढ। तर म्हणलं ठीक आहे काढू, आणि त्यांना मग रिटर्न देता येईल असं। 20 रुपये एंट्रन्स फी आहे, आणि पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे। आणि हे मी कॉर्न घेतले होते, तर ते कम्प्लीट करूनच मला मध्ये जायचं होतं, म्हणून मी म्हणत होते थांबा, कारण तिथेच डस्टबिन होती, तर त्याच्यामध्ये टाकून कचरा वगैरे मग पुढे निवांतपणे चालता येतं। तर ही एंट्रन्स आहे, तुम्ही पाहू शकता इथून एंट्री केल्यानंतर। आणि इथे लहान मुलांना वगैरे खेळण्यासाठी इकडे राईट साईडला गार्डन आहे। तर इथे वरती गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल असे एका लेवलला असे इकडच्या साईडनी पलीकडच्या सर्व साईडनी असे ब्रिज आहेत, आणि त्यांची लाईट चेंज होत आहे। आणि एकावरती एक देखील ब्रिज आहे, ते समोर गेल्यास तुम्हाला मी दाखवेनच व्हिडिओमध्ये, ह्याची लाईट चेंज होत असते। आणि इतकं छान वाटत होतं, थोडीशी गर्दी कमी असती तर अजून चांगलं वाटलं असतं असं मला वाटलं। इथे फोटोशूटसाठी देखील खूप छान आहे, आम्ही त्याचा देखील हे घेतला, आस्वाद म्हणू शकतात, व्हिडिओ काढला, फोटो काढला। तुम्ही बघू शकता आम्ही चालताना देखील जी लाईट चेंजेस होत आहे ते रिअलमध्ये बघण्यासाठी खरंच खूप छान आहे, आणि खूप छान वाटलं संध्याकाळच्या वेळेला येऊन। आणि याचा टायमिंग असा आहे, संध्याकाळी 4 ते 8 पर्यंत हे ओपन असतं, आणि सकाळी 5 ते 8 ते 9, आता थोडासा टायमिंग चेंज झाला असेल मे बी। तर तुम्ही पाहू शकता हे मध्ये जे आहे ते पाणी वगैरे तळ्यासारखं जे आहे तिथे देखील खूप छान केलेलं आहे। एक फिशच्या आकाराचे हे जे केलेले आहे, तिथून फाउंटेन टाइप त्यातून त्यांनी क्रिएटिव्हिटी केलेली आहे। आणि हा ब्रिज पहा, ते खाली ब्रिज आहे, आणि आम्ही ह्या इथून जे व्हिडिओ काढतोय ते वरती ब्रिज आहे, त्यामुळे एकावर एक ब्रिज असं खूप छान स्ट्रक्चर हे बनवलेलं आहे। खरंच खूप खर्च केलेला आहे असं देखील म्हणू शकता, आणि असं वाटतं की खरंच टॅक्सचा उपयोग चांगल्या ठिकाणी केलेला आहे, जोक्स पार्ट। पण खरंच मला तशी फिलिंग आली, सो म्हणलं। पण इथे परत तुम्ही जे पाहू शकता खूप छान वाटत होतं, आणि आम्ही दोघी फिरत होतो। ती पुण्याला बऱ्याच दिवसांनी आलेली होती, ह्यांच्या मामाची मुलगी, तर तिला खूप छान वाटत होतं फिरायला देखील। आणि म्हणलं चला कुठे म्हणजे मॉलला वगैरे काय सारखंच जातो, तर असं काहीतरी नवीन काहीतरी पाहून यावं म्हणून आम्ही चालू होतं आमचं, आणि फोटो व्हिडिओ करणं देखील। हे म्हणत होते की इथे एवढी पब्लिक आहे, तर तू यांना प्रत्येकांना सांगितलं तर तुझे खूप सबस्क्रायबर वाढेल, आणि असं ते मजाक करत होते। मी म्हणलं काय याचं आता बघू, असं अननोनला म्हणजे सबस्क्राईब करा वगैरे सांगायला असं म्हणजे ऑड वाटतं, ओळखीचे असल्यास काही नाही वाटत। तर चला, इथे असं खाली गेम्स वगैरे खेळण्यासाठी जागा आहे, तुम्ही बॅडमिंटन किंवा फुटबॉल वगैरे तुम्हाला जे गेम्स खेळायचे ते खेळू शकता।
आणि ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स आहे। इथे प्रोजेक्टरवर अटल बिहारी वाजपेयी यांचं गार्डन आहे, तर त्यांचे कोट्स वगैरे लावलेले होते आणि ते चेंजेस होत होते, त्यांचे फोटो किंवा कोट्स वगैरे वगैरे असे चेंज होत होते, ते वेगवेगळ्या भाषेत, हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्या भाषेमध्ये ते येत होते। आणि लाइटिंग चेंज होताना मी 2-3दा व्हिडिओ काढलेला आहे प्रॉपर तुमच्यासाठी, तुम्ही पाहू शकता। आणि नक्की विजिट करा वीकेंडला। मोस्ट ऑफ द जास्त गर्दी असते, तुम्हाला थोडीशी शांतता हवी असेल तर वीकडेजमध्ये संध्याकाळी थोडासा टाइम काढून देखील तुम्ही करू शकता। इथे खूप छान खेळत होते हे लहान मुलं आणि तेही खूप मोठी फॅमिली होती, तर हे म्हणत होते की तू जा त्यांचा फोटो काढ आणि सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांग। मी म्हणलं नको, आता हा व्हिडिओज मी टाकते मस्तपैकी आणि व्हिडिओ बघूनच भरपूर जण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करतील आणि चॅनलचं रीच वाढेल। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की गार्डनला या, विजिट करा। आणि मेन म्हणजे इथून बर्ड व्हॅली जे उद्यान आहे ते देखील इथून जवळच आहे, म्हणजे तुमच्याकडे जास्त टाइम असेल तर तुम्ही तिथून बर्ड व्हॅलीच्या तिथून बोटिंग वगैरे करून इथे येऊ शकता। दोन्ही गार्डन एका दिवशी करू शकता तुम्ही, असं म्हणतेय मी। चला तर मग हे अशा पद्धतीने झालेला आहे गार्डनचा व्हिडिओ मस्तपैकी। आणि आता आम्ही जाणार आहेत, वापस चाललोय। तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा। कमेंट आल्या ना व्हिडिओवर तर खूप छान वाटतं आणि म्हणजे असं मोटिवेट वाटतं, सेल्फ मोटिवेट व्हिडिओ बनवण्यासाठी। चला तर मग आता आम्ही वापस निघालोय, भेटू अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ आणि व्लॉग्समध्ये। थँक यू, बाय बाय।